हरिओम. गेल्या गुरुवारी आपण एक वेगळीच क्रीडा खेळलो, एक खेळ खेळलो. मागच्या गुरुवारी तुम्हाला म्हटलं की 9 रासक्रीडा आहेत, 9 प्रकारच्या रासक्रीडा आहेत. त्याला पहिला रास म्हणजे गोपरास, ज्याला आपण आज गोविंदा म्हणतो. त्याच्याबद्दल आपण आपल्या परमेश्वराचं चिंतन केलं. तर ह्या गोविंदामध्ये एक महत्त्वाची खुबी लपलेली आहे. गोविंद ह्या शब्दामध्ये सर्वत्र गो 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 येणारा हा शब्द इथे गोविंद झालेला आहे. गोविंद शब्दाचे अर्थ काय होता? तो गोविंद शब्दाचा एक अर्थ म्हणजे गो. गोचे अर्थ आपण माहीत करून घेतले आहेत. गो म्हणजे पृथ्वी, गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे गाय. तर ही जी गो ही जी अनुभूती आहे, ह्या गोचा विंद म्हणजे संरक्षण करणारा, विंद म्हणजे उन्नयन करणारा आणि विंद म्हणजे रममाण होणारा. तर असा हा गोविंद आहे. आणि ह्या गोविंदाची दुसरी रासक्रीडा जी आहे ती रासक्रीडा आज आपल्याला बघायची आहे, की जिच्याबद्दल फार मोठा गैरसमज सगळीकडे पसरलेला आहे. आणि ती म्हणजे जिला आपण प्रेमरास, मधुरा भक्ती किंवा मधुर रास किंवा गोपीरास म्हटलं जातं. पहिला गोपरास आपण बघितला, हा गोपीरास. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की कृष्ण कन्हैया त्याचे 4-5 साथीदार गवळींची टिंगल टवाळ्या करत असतात, त्यांची मडकी फोडतात, त्यांच्याकडून कर लुबाडतात, वाटेल ते बोललं जातं, बरोबर की नाही? तर हा जो गोपीरास आहे, हा गोपीरास खेळणाऱ्या कृष्णाचं वय आपण मागच्या वेळेस बघितलं की ज्या कालामध्ये त्याने गोपरास खेळला, गोविंदा खेळला, त्याच एज ग्रुपमध्ये, त्याच वयामध्ये हा गोपींबरोबर रममाण झालेला एक लहानसा किशोरवयीन सुद्धा नसलेला बालक आहे. लक्षात ठेवा. हा जो गोपीरास आहे, आपण मागच्या वेळेस पहिल्याच वेळेस अर्थ बघताना म्हणजे गोपी म्हणजे काय, तर इथे लक्ष ठेवायला पाहिजे आपल्याला. गो म्हणजे इंद्रिय आणि पी म्हणजे पिबंती, इंद्रियांचे प्राशन करणारा किंवा इंद्रियांना प्राशन करविणारा. म्हणजे इंद्रिय खाणारा नव्हे, तर गो पिबंती ती. जसं आपण कपी शब्दाचा मागे अर्थ बघितला होता की क म्हणजे पाणी, क पिबंती ती कपी, अर्थात ते जल वेगळं आहे, ते साधं पाणी पिणारं म्हणजे वानर नव्हे, कपी नव्हे. तर ही जी गोपी आहे ती कशी आहे, तर इंद्रियांचं प्राशन करणारी आणि इंद्रियांना प्राशन करवणारी. म्हणजे आपल्या मनुष्याच्या शरीरामध्ये जी इंद्रिय आहे ती इंद्रिय ही स्थूल भावाने असतात, शरीर भावाने, पण यांच्यामध्ये एक शक्ती असावी लागते जिला आपण इंद्रिय शक्ती म्हणतो. ती इंद्रिय शक्ती म्हणजे गोपी. आपला हात आहे, हातामध्ये हालचाल करण्याची शक्ती ती त्या हाताची, त्या इंद्रियाची इंद्रिय शक्ती. माझ्या ह्या डोळ्यांची बघण्याची जी शक्ती ती इंद्रिय शक्ती. माझ्या कानांची श्रवण शक्ती, ऐकण्याची शक्ती ती त्या इंद्रियाची शक्ती आहे. आणि लक्ष ठेवायचं इथे इंद्रिय म्हणजे हा नुसता कान नव्हे. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा पंचज्ञानेंद्रिय म्हणतो, त्या ज्ञानेंद्रिय जेव्हा आपण कान हे ज्ञानेंद्रिय म्हणतो, ज्ञानेंद्रिय म्हणजे नुसता ऐकणारा कान नव्हे. तर हा ऐकणारा कान जरी असला तरी ते जे नॉलेज आहे, ते जे ज्ञान आहे, ते ज्ञान जर मेंदूमध्ये होणार नसेल तर आपल्याला कानाने काही ऐकू येत नाही. आपला बघणारा डोळा अगदी व्यवस्थित असेल पण तरी देखील त्याचं ज्ञान ज्या ठिकाणी एकत्र अवस्थेत मेंदूमध्ये उमटतं ते जर इंद्रिय काम करत नसेल तर डोळा बघू शकत नाही. जीभ तशी असेल, व्यवस्थित हालचाल करत असेल, पण जर वाचा उच्चार करणे, ज्याला स्पीच सेंटर म्हणतात मेंदूमधलं, ते सेंटर जर काम करत नसेल तर माणूस बोलू शकत नाही. आपण बघतो बरीच पॅरालिसिस झालेली माणसं, त्यांची जीभ काम करत असते, खाता पिता येतं, पण ते बोलू शकत नाही. तर बोलणं हे केवळ जिभेचं काम नाही, तर जिभेची शक्ती प्लस अधिक आणखीन कुठली तरी जिभेला चालना देणारी शक्ती. ही गोपी शक्ती कशी आहे म्हणून म्हटलं की इंद्रियांना पान करणारी आणि इंद्रियांचं पान करणारी. म्हणजे त्यामुळे जिभे उदाहरण घेऊया, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय दोन्हीचं. कारण जिभेमध्ये दोन्ही आहे, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. की जिभेचं बोलण्याचं जे काम आहे ते जिभेची हालचाल करण्याची वृत्ती, त्याचप्रमाणे ती हालचाल करण्याच्या वृत्तीला प्रेरणा देणारी जी शक्ती आहे ती शक्ती जी आहे त्या दोन्ही शक्ती मिळून गोपी बनते. लक्षात ठेवा. फक्त एक शक्ती जेव्हा आहे, समजा मेंदूमध्ये ते सेंटर काम करत असेल, जीव आपण कापून टाकले तर बोलता येईल का? नाही बोलता येईल, बरोबर. ह्याचा अर्थच काय, ह्या दोन्ही द्विविधा शक्तींची ह्याच्यामध्ये आवश्यकता आहे. म्हणजे दोन्ही बाजूला
एकाच प्रकारची शक्ती असून चालणार नाही, तर जिभेला जशी जिभेचं हालचाल करण्याची शक्ती असली पाहिजे, त्याचप्रमाणे जिभेकडून पर्टिक्युलर शब्द बोलावून घेणारी मेंदूमधल्या एखाद्या विशिष्ट सेंटरची कार्यशक्तीसुद्धा तेवढीच आवश्यक आहे. आणि म्हणून गोपी कशी आहे, तर ती इंद्रियांचं पान करणारी आहे आणि इंद्रियांना पाजणारी सुद्धा आहे. हा लक्षामध्ये अशी ही गोपी आहे. गोपी म्हणजे आपण गोपी म्हणजे खऱ्या गोपी नव्हते असा त्याचा अर्थ नव्हे. तर आपण म्हणजे की स्थूल सूक्ष्म आणि तरल भावामध्ये, स्थूल भावामध्ये गोपी ही गोपी होती, श्रीकृष्णाच्या बरोबर वृंदावनात खेळणारी. पण तिच्या सूक्ष्म भावामध्ये गोपी आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये ही इंद्रिय शक्तींच्या स्वरूपात विराजमान झालेली असते. आणि तिच्याबरोबर खेळणारा कृष्ण हा शुक्र रूपाने आपल्या शरीरामध्ये संचार करत असतो. शुक्र म्हणजे जो गैरसमज आहे की शुक्र म्हणजे वीर्य किंवा काहीतरी घाणेरडं किंवा काहीतरी वाईट, असं मुळीच नव्हे. जर शुक्र धातू शरीरामध्ये नसेल तर कुठलीही कार्य नीट होऊ शकत नाही. शुक्र हा धातू जर क्षीण झाला असेल तर डोळ्यांना नीट दिसू शकणार नाही, वाणीने बोलता येणार नाही, हातपायांना चालना मिळणार नाही. तर आपले जे सप्त धातू आपण मागे बघितले होते, कोणाच्या लक्षात आहेत? आयुर्वेदाचा आपण सिद्धांत बघितला होता मागे. ओम धातुरुत्तमाय नमः हे नाव जेव्हा आपण म्हटलं, त्या धातू उत्तम म्हणजे काय हे विचारताना आपण 3 वार घेतले होते बरोबर. तेव्हा त्याच्यामध्ये सप्त धातू कुठल्या याच्यावर आपण सखोल अभ्यास केला होता. तर आयुर्वेदिक सिद्धांतानुसार कुठले सप्त धातू आपल्या शरीरात आहेत? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. हा 7वा जो धातू आहे शुक्र, हा धातू जो आहे तो कसा आहे, ते आधीच्या सर्व 6 धातूंपासून तो बनतो. आणि हा शुक्र धातू सर्व इंद्रियांना इंद्रिय शक्तीचा सातत्याने पुरवठा करतो. हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. माझी मी तुम्हाला सांगितलं की शुक्र धातू जर नसेल तर प्रत्येक इंद्रिय क्षीण होऊन जाईल. याचा अर्थच काय की सर्व इंद्रियांना शक्तीचा पुरवठा करण्याचं काम किंवा त्या इंद्रियांची शक्ती शाबूत ठेवण्याचं काम, त्यांना चालना देण्याचं काम, त्यांचा खेळ चालू ठेवण्याचं काम हा शुक्र धातू करत असतो बरोबर. म्हणजे हा शुक्र धातू कसा आहे, तर शरीरातल्या सर्व इंद्रिय शक्तींना हा दोन्ही प्रकारे मदत करत असतो. म्हणजे हा त्या इंद्रिय शक्तींशी खेळ खेळत असतो, त्यांना आपल्याकडे आकर्षण करत असतो, त्यांच्याशी रममाण होत असतो. त्या दोघांच्यावर संयोग झालेला असतो. इथे संयोग म्हणजे कुठली वाईट ॲक्टिव्हिटी नव्हे, तर रममाण झालेला आहे. हा जो शुक्र धातू आहे तो जोपर्यंत ह्या इंद्रिय शक्तींशी रममाण होत नाही, ह्या इंद्रिय शक्तींना तो उन्मिलित करत नाही, प्रफुल्लित करत नाही, चालना देत नाही, त्याचप्रमाणे त्यांच्याकडे होणाऱ्या कार्याचं नियंत्रण ठेवत नाही, तोपर्यंत ह्या इंद्रिय शक्तींना काही अर्थ उरत नाही. जेव्हा ह्या कृष्णाचं ह्या गोपीच्या बरोबर रास सुरू होतो, तेव्हाच आनंद आणि प्रेम ह्या 2 भावांची उत्पत्ती सांगितलेली आहे. त्या रास क्रीडेतून गोपींना मिळतं काय, तर आनंद आणि प्रेम आणि शाश्वतता. शाश्वतता म्हणजे सत्य. आपण नेहमी जे 3 गोष्टी म्हणतो, सत्य, प्रेम आणि आनंद. जे शाश्वत नाही ते सत्य नाही, जे सत्य आहे ते शाश्वत असलंच पाहिजे. त्यामुळे ह्या रास क्रीडेतून गोपींबरोबरच्या सुरदासाने स्पष्टपणे सांगितलं की काय 3 गोष्टी निघतात, तर प्रेम, आनंद आणि शाश्वतता. शाश्वतता म्हणजे सत्य. आपल्या इंद्रिय शक्तींना जर कायम सारख्या रीतीने कार्य करण्याची शक्ती हवी असेल तर त्यासाठी शुक्राची आवश्यकता आहे. आणि एवढंच नाही, त्या शुक्राचं या इंद्रिय शक्तींबरोबर मिलन होणं आवश्यक आहे. आणि ही लीला ही सहजतेने व्हायला पाहिजे. ह्याला लीला म्हणण्याचं कारण काय, सहजतेने व्हायला पाहिजे. जे सहजतेने होत नाही, कृत्रिमपणे होतं, ते कर्म आहे. जे सहजतेने येतो त्याला आपण खेळ म्हणतो. आपण स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणतो ना, की केवळ जिंकण्यासाठी म्हणून खेळायचं म्हटलं, मारामारी कर, कसंही करू, त्यात खेळ उरत नाही, आनंद उरत नाही. तर जेव्हा आपण म्हणतो की माझा हा अंगठा नीट हलत नाही, दुखतोय, याचा अर्थ काय की ह्या अंगठ्याचा सहज भाव नाहीसा झाला. दुःख का उत्पन्न होतं, तर सहज भाव नाहीसा होतो. म्हणून आपल्या इंद्रिय शक्तींमध्ये जे दुःख उत्पन्न होतं, नानाविध वेदना उत्पन्न होतात, नानाविध आजार उत्पन्न होतात, ते का उत्पन्न होतात, तर त्या इंद्रिय शक्तींची सहजता जाते म्हणून. आणि ही सहजता इंद्रिय शक्तींमध्ये कधी उत्पन्न होते, जेव्हा या इंद्रिय शक्ती शुक्राशी रममाण होतात तेव्हा, म्हणजे कृष्ण आणि गोपीचा रास सुरू होतो तेव्हा. तर कृष्ण आणि गोपींचा रास चालतो कुठे, तर वृंदावनामध्ये. वृंदावनामध्ये आणि कुठे, तर यमुनेच्या तीरावरती. यमुना हे आपण मागे बघितलं, हे कालस्वरूपिणी नदी मानलेली. आपण मागे इडा, पिंगला ह्या 2 नाड्यांच्या बद्दल जेव्हा अभ्यास केला, आणि सुषुम्ना, आपण म्हणलं की इडा, पिंगला म्हणजे गंगा आणि जमुना, आणि लुप्त झालेली सरस्वती म्हणजे सुषुम्ना नाडी. तर त्याच्यामधली ही जी जमुना आहे ती कालस्वरूपिणी आहे, म्हणून तिच्यामध्ये कालिया नाग घेऊन राहतो. हेही आपण मागच्या वेळेस बघितलं.
तर ही जी कालस्वरूपिणी यमुना आहे, आपण ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणी आपली वाटचाल प्रत्येकाची आपल्या मृत्यूकडे चाललेली असते की नाही सांग. घाबरण्याचं काही कारण नाही, प्रत्येकाला मृत्यू हा ठरलेलाच आहे. जन्मल्यापासून प्रत्येकाच्या आयुष्याला एक एक क्षण मृत्यूकडेच चालणारा असतो, एक एक क्षण आयुष्याला कमी होणार असतो. म्हणजे ही जी कालनदी आहे त्या कालनदीच्या डोहामधला कालिया आपलं आयुष्य खात असतं. आणि ह्या कालनदीच्या तीरावरती जेव्हा गोपी ह्या श्रीकृष्णाशी रममाण होतात त्या क्षणी ह्या गोपांनाही आणि ह्या गोपींनाही त्या कालियापासून भय नाही. लक्षात ठेवा, ह्या कालियापासून संरक्षण व्हायचं असेल, ह्या काल नदीच्या डोहातून जर बाहेर सुटका करून घ्यायची असेल तर आपल्या सर्व इंद्रिय वृत्तींना शुक्राची परमप्राप्ती झाली पाहिजे. म्हणजेच माझ्या स्वतःच्या मनाला सुद्धा या श्रीकृष्ण परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे. आता हा जो शुक्र धातू आहे हा आपण आत्ताच बघितलं की हा 7वा धातू आहे, पण तो बनतो कशापासून तर 6 आधीच्या धातूंपासून. हा शुक्र काही जननेंद्रियांमध्ये बनतो असा नव्हे, तर हा 6 धातूंपासून बनतो. आणि जो हा बनतो तो शुद्ध स्वरूपात सर्व इंद्रिय शक्तींना कधी प्राप्त होतो तर जेव्हा 11वं इंद्रिय जे मन आहे ते मन ज्यावेळेस ह्या शुक्राच्या विरुद्ध अभिचार करत नाही तेव्हा. आणि जेव्हा आपलं मन जे आहे त्या मनाचा आणि शुक्राची कायम लढाई चाललेली असते. त्या मनाच्या आणि शुक्राच्या लढाईमध्ये मन म्हणजे इंद्र, आपण बघितलंय कृष्णाची आणि इंद्राची लढाई झालेली आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्याने गोवर्धन पर्वत उचलला हेही आपल्याला माहिती आहे. तर हा जो शुक्र धातू आहे, शुक्र धातू जेव्हा क्षीण होतो तेव्हा पुरुष किंवा स्त्री दोघांनाही शुक्र आहे लक्षात ठेवा, तेव्हाच त्यांची मनोवस्था दुबळी होऊन जाते. मग मला धड आठवत नाही, माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, मी भीती राहतो. आपण तो भेकड आहे, कशाला शुक्र धातू आहे त्याच्यावरचं संमिलन, त्याचं समतुलावस्था ही माणसाच्या मनावरती अवलंबून आहे. जर मन त्याला विरोध करणारं नसेल तर शुक्राचा रास, कृष्णाची गोपींबरोबरची क्रीडा निर्वेधपणे चालू राहते. म्हणजे मन आपल्या शुक्राला विरोध करत असतं. आणि हे मन शुक्राला का विरोध करत असतं तर शुक्र धातू जेव्हा चांगल्या रीतीने वापरला जातो शरीरामध्ये तेव्हा ह्या शुक्रामधूनच ओज नावाचा 8वा धातू निर्माण होतो. आणि हा ओज धातू जो आहे तो माणसातल्या पशुत्वाचा नाश करून माणसाला उत्कृष्ट पदापर्यंत नेत असतो. ओज धातू माणसाला वैरागी बनवत नाही, लक्षात ठेवा. हा जो ओज धातू आहे तो शुक्रापासूनच बनत असतो. पण जेव्हा शुक्र चांगल्या रीतीत राहतं शरीरामध्ये आणि चांगल्या रीतीने वापरलं जातं तेव्हाच शुक्राचं ओजात रूपांतर होऊ नये म्हणून आपलं मनच प्रयत्न करत असतं. आपण मागच्याच बघितलं की आहार विहार आणि आचार विचार ह्या 4 गोष्टींची शुद्धता जेव्हा टळते तेव्हा शुक्राचा नाश व्हायला सुरुवात होते. जेव्हा मी मनाने दुसऱ्याचं वाईट चिंतितो तेव्हाही माझं स्वतःचं शुक्र मी खराब करत असतो, लक्षात ठेवा. कारण शुक्राचा जवळचा संबंध मनाशी आहे. मनातील सर्व संवेदना त्या दुसऱ्याबद्दल आहेत की स्वतःबद्दल आहेत तशाच्या तशा शुक्रामध्ये बदल घडवून आणतात. जेव्हा मी दुसऱ्या माणसाचं वाईट चिंतितो, त्याला आजार व्हावा असं चिंतितो, तेव्हा ती भावना माझं मन ओळखत नाही की दुसऱ्यासाठी आहे की माझ्यासाठी आहे. ती भावना शुक्राला तशीच ट्रान्सफर होते आणि मग त्या प्रमाणात शुक्र क्षीण व्हायला लागतं. म्हणून आपण म्हणतो कोणाला तळतळाट घेऊ नये, कोणाला तळतळाट करू नये, कोणाला शिव्या देऊ नये. याचा अर्थ असा की दुबळेपणाने जगत जावं, कोणी काही म्हटलं तरी सहन करावं नाही. पण जेवढं कारण असेल तेवढीच शिवी द्या. नुसता धक्का लागला रस्त्यामध्ये म्हणून पटकन द्यायच्या आईला ही जर शिवी आली तर लक्षात ठेवा ही शिवी देणाऱ्याच्या आईला सुद्धा आहे. लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. साधा धक्का लागला म्हणून ही शिवी माझ्या तोंडातून निघणार असेल तर ह्याचं पाप ज्याने ऐकलं त्याला काय त्याच्या आईला नाही. लक्षात ठेवा उच्चारणाऱ्याच्या जिभेला आहे आणि म्हणून त्याच्या मनाला आहे, म्हणून त्याच्या शुक्राला आहे. ज्याने तुमच्या स्त्रीच्या वस्त्राला हात घातला असेल ना त्याला जरूर शिवी घालून त्याचं वाटेल तो नायनाट करा. त्याचं पाप तुम्हाला लागणार नाही. कारण तुमचं मन, तुमचं माझं प्रत्येकाचं मन हा निरक्षीर विवेक करायला बसलेलं असतं. जेवढी ॲक्शन तेवढीच रिॲक्शन असावी. ॲक्शन रिॲक्शन इक्वल अँड अपोजिटच असली पाहिजे ॲक्शन 100%, पण ती तेवढीच असली पाहिजे, अवास्तव नसली पाहिजे. लहानशा गोष्टीसाठी जेव्हा आपण जास्त तडजोड करतो तेव्हा ती स्पंदनं, ती दुरावस्था माझ्या मनामधून शुक्रामध्ये डेफिनेटली ट्रान्सफर होते आणि मग शुक्र क्षीण व्हायला लागते. जेव्हा माझ्या मनामध्ये भीती उत्पन्न होते, ती सुद्धा जरुरीपेक्षा जास्त भीती आहे, किंवा ती भीती माझ्याबद्दल किंवा दुसऱ्यांबद्दलची सुद्धा माझ्या शुक्रामध्ये ट्रान्सफर होते आणि शुक्र क्षीणता यायला सुरुवात होते. जेव्हा मी आहार जरुरीपेक्षा जास्त घेतो तेव्हाही शुक्र क्षीण होतं. जेव्हा मी आहार जरुरीपेक्षा कमी घेतो
तेव्हाही शुक्र क्षीण होतं. आणि जेव्हा मी विहार करत नाही, मी व्यायाम करत नाही, तेव्हाही शुक्र क्षीण होतो. आणि मी एक्सेसिव्ह कष्ट करतो, खडतर आयुष्य जगत राहतो, अजिबात विश्रांती घेत नाही मनाला किंवा शरीराला, तेव्हाही शुक्र क्षीण होतो. हे अध्यात्म नाही आहे, तर हे आयुर्वेदाचे सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आहार विहार आणि आचार विचार ह्या चारही गोष्टींची शुद्धता आणि बॅलन्स, समतुलत्व जेव्हा आपण राखतो, तेव्हाच शुक्र समानपणे सशक्तपणे सर्व शरीरभर पसरतं आणि आपले व्यापार चालवून परत त्यातून ओजाची उत्पत्ती होते. ह्या ओजाचं कार्य काय? हा जो ओज धातू आहे, हा ओज धातू परत विरुद्ध क्रमाने शुक्रापासून सर्व धातूंना बल देत जातो, लक्षात ठेवा. म्हणजे सर्व धातूंपासून शुक्र बनलं, शुक्रातून ओज बनलं, आणि हा ओज धातू एकदा उत्पन्न झाला की तो सर्व इंद्रियांना, सर्व धातूंना परत अधिकाधिक शक्ती देतो. आणि म्हणून आपण म्हणतो आयुष्यात काही राम नाही उरला. आपण असं म्हणतो आयुष्यात काही कृष्ण नाही उरला, आयुष्यात काही दिगंबर नाही उरला, आयुष्यात दत्त नाही उरला, आयुष्यात सीता नाही उरली म्हणत नाही आपण सगळीकडे अगदी प्रत्येक भाषेमध्ये आयुष्यात राम नाही उरला. राम म्हणजे ओज, लक्षात ठेवा. हा ओज धातू म्हणजेच राम आहे. आणि ज्या क्षणी राम गेला त्या क्षणी आयुष्यातलं सगळं निघून गेलं, तेजच निघून गेलं. ओज ज्या शरीरात नाही त्या शरीरामध्ये शुक्र किती असलं तरी त्याला तेज नाही, त्याला डेफिनेट व्हेलॉसिटी नाही, नुसतं स्पीड असेल. व्हेलॉसिटी आणि स्पीड मधला फरक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शाळेमध्ये शिकलेलो आपण. स्पीड म्हणजे नुसती गती, तर व्हेलॉसिटी म्हणजे विशिष्ट दिशा असणारी गती. नुसता शुक्र म्हणजे नुसती गती, पण ती कुठल्याही दिशेने जाऊ शकते, चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारे. पण जेव्हा ओज उत्पन्न होतं तेव्हा या शुक्राला गती नसते, तर दिशे सकट गती असते, जिला आपण इंग्रजीमध्ये व्हेलॉसिटी म्हणतो. तर असा हा जो ओज धातू आहे, ह्या शुक्राचं ओझ्यामध्ये होणारं रूपांतर टाळण्यासाठी आपलं मनच आडत असतं. ते कसं आडत असतं? तर आहार विहार आचार विचार ह्याच्यामध्ये नानाविध प्रकारच्या अडचणी उत्पन्न करून. म्हणजे आपल्या लक्षात येईल की माझ्या शरीरामध्ये असणारा हा जो रास क्रीडेचा खेळ आहे, त्या खेळाच्या आड मीच येत असतो, माझं मनच येत असतं. आणि म्हणून त्या मनाची, त्या इंद्राची पूजा न करताना मला ह्या गोवर्धनाची, इंद्रियांचं वर्धन करणाऱ्या शुक्राची आणि म्हणून ओजाची उपासना करायची असते. ही मी कशी करू शकतो? तर भौतिकदृष्ट्या मी माझे आहार विहार आचार विचार सांभाळून करू शकतो. आणि तरल भावामध्ये मी ह्या श्रीकृष्णाची उपासना करून करू शकतो. कृष्णम वंदे जगद्गुरुम, हा जगद्गुरू असलेल्या कृष्णाची जेव्हा मी उपासना करतो, अत्यंत मनाने त्या गोपींसारखं गोपांसारखं निरलसपणे प्रेम करतो. गोपींच्या दृष्टीने कृष्ण हा काही पुरुष नव्हता किंवा स्त्री नव्हता, तो त्यांचं प्रेमाचं निधान होता, त्यांचा कृपासिंधू होता. त्यांच्यासाठी सगळ्या प्रेमाची सगळी रूपं तो होता. म्हणजे याचा अर्थ त्यांचा नवरा होता असा खोचक प्रश्न कोणी विचारू नये. तो त्यांचं सर्वस्व होतं, सगळं काही होतं. पण ह्याच्यामध्ये कुठलाही वाईट प्रकार नव्हता, कुठलाही गलिच्छ प्रकार नव्हता, कुठलीही विकृती नव्हती. उलट ह्याच रासक्रीडेचा परिणत होणारा दुसरा भाव म्हणजे काय? की शुद्धता. प्रत्येक गोपी, जी गोपी कृष्णाबरोबर रास खेळायची ती शुद्ध होत गेली. प्रत्येक इंद्रिय शक्तीचं शुद्धीकरण हे शुक्रामुळेच होतं. हा आयुर्वेदाचा दुसरा सिद्धांत आहे की जेव्हा शुक्र क्षीण होतं तेव्हा निर्णय आजार का उत्पन्न होतात? कारण इंद्रियांची शुद्धता सांभाळली जात नाही म्हणून. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये मनामध्ये असणारी शुद्धता सुद्धा जेव्हा आपण हा रस खेळायला सुरुवात करतो तेव्हा अधिकाधिक वाढत जाते आणि अशुद्धता दूर होत जाते. तर अशा हा जो गोपींचा रास आहे, ही रास क्रीडा ह्या यमुनेच्या तीरावर म्हणजे ह्या काल नदीच्या तीरावर म्हणजे माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चाललेली असते, जन्मापासून मृत्यूपर्यंत चाललेली असते. आणि ह्या भागाचं नाव काय आहे? तर वृंदावन आहे. तर वृंदावन म्हणजे काय? वृंदा कोण होती? अरे व्हेरी बॅड. वृंदा कोण होती? महासती वृंदा. तुळसी, जिला आपण तुळशी माता म्हणून प्रत्येक जण दारात कुंडी लावतो, सगळी दररोज उदबत्ती विधी ओवाळतो, पण ती वृंदा आहे, ती महासती आहे, लक्षात ठेवा. आणि ही महासती वृंदा हा गोपी भावाचा ओरिजिनल भाव आहे, मूल भाव आहे. की गोपी भाव किंवा मधुरा भक्ती, त्या मधुरा भक्तीचा मूल भाव, मूल स्त्रोत म्हणजे ही महावृंदा, महासती वृंदा तुलसी आहे. ही तुलसी कशी आहे? तर समतोल आहे, समतोल राखणारी आहे. तर अशा ह्या तुलसीचं जे वन आहे, म्हणजे समतोल राखणारं जे वन आहे, त्या ठिकाणी ही रासक्रीडा चाललेली आहे. वृंदा ह्या नावाच्या इतिहासामध्ये आपण नंतर जाऊ.
पण आज जर आपण तिकडे जात राहिलो तर आणखी आपण दुसरा फाटा फोडलो. तेव्हा आज आपण एवढंच शिकूया की वृंदा म्हणजे तुलसी, आणि तुलसी म्हणजे समतोलत्व साधणारी. आयुर्वेदामध्ये सुद्धा तुलसीचं गुणवर्णन हे समतुला साधणारी वनस्पती म्हणूनच केलेलं आहे. तर ही समतुला साधणारी जी वृंदा आहे त्या वृंदेच्या वनामध्ये म्हणजे ह्या काळ नदीच्या तीरावरती एक अशी जागा असली पाहिजे की जिथे समतुलत्व साधलं जातं, जिकडे ही रासक्रीडा चालू शकते. मग स्थूल भावामध्ये जे वृंदावन आहे तर माझ्या हे सूक्ष्म भावामध्ये वृंदावन लपलेलं आहे कुठे, की जिकडे माझ्या ह्या गोपींची रासक्रीडा माझ्या या श्रीकृष्णाबरोबर सुखनैवपणे चालू शकेल. तर असं वृंदावन कुठे आहे? आपण बघितलं की मन म्हणजे इंद्र, आयुष्याचा काल म्हणजे ही काल नदी जमुना, गोपी म्हणजे इंद्रियवृत्ती, कृष्ण म्हणजे शुक्र. तर मग हे वृंदावन म्हणजे कुठली जागा? जिकडे समतुलत्व आहे, सगळं समतोल आहे, अशी जागा कुठे असते? यमुनेच्या तीरावरती आहे. लक्षात ठेवा. कुठे असली पाहिजे ही जागा? आपल्या शरीरामध्ये, आपल्या सर्व ह्या पंचभौतिक शरीरामध्ये ही जागा कुठे असली पाहिजे? लाजायचं नाही. चुकलं तर चुकलं, अगदी आपण 1000 चुका करू शकतो. आता मी एवढंच सांगतो, मला थोडं तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे की नाही? मन तर इंद्र आहे, आत्मा सगळ्याच्या पलीकडे आहे. थोडे जवळपास बुद्धी ही समतुला असते. आपण मागेच बघितलं की मन कसं, तर संकल्प विकल्पात्मक. लाख भोकं पडलेलं शरीर म्हणजे मन. इंद्राचं शरीर कसं आहे? लाख भोकं पडलेलं आहे ना, शापाने. कोणाच्या शापाने? गौतमाच्या. अहिल्याला भ्रष्ट करून गौतमाने शाप दिला, तुझ्या सगळ्या शरीराला लाख भोकं पडतील. म्हणजे मनाला माझ्या भरपूर भोकं असतात, इथून पण गळतं, तिथून पण गळतं, तिथून पण गळतं. मन संकल्प विकल्पात्मक. तर निश्चयात्मिका बुद्धीचं जे ग्राउंड आहे, प्ले ग्राउंड आहे, मैदान आहे, ते समतोल असतं. त्याचा तोल ढासळण्याचं काम मन करत असतं. त्या वृंदेला उपेंद्राकडून शेवटी भ्रष्ट केली जाते. लक्षात ठेवा. लक्षामध्ये. तर अशी ही जी तुला आहे, समतुला असलेली जागा म्हणजे बुद्धी. जेव्हा ह्या बुद्धीने मी इंद्राची उपासना न करता मी श्रीकृष्णाची उपासना करतो, त्याच क्षणाला ह्या यमुनेच्या तीरावरती, ह्या काल नदीच्या तीरावरती, माझ्या बुद्धीच्या वृंदावनामध्ये ह्या गोपी श्रीकृष्णाबरोबर सुखनैव संचार करतात, रासक्रीडा करतात, आणि त्यातून मग उत्पन्न होतो तो आनंद, प्रेम आणि शाश्वतता म्हणजे सत्य. पण अशी ही जी रासक्रीडा आहे, ही रासक्रीडा चालते कधी? आपल्या सगळ्यांना गोपींचा रास माहिती आहे. ती चालते कधी आणि चालते कशी आणि चालते कुठल्या सुरांवरती? हे 3 महत्त्वाचे प्रश्न. ही चालते कुठल्या सुरांवरती? मुरलीच्या सुरांवरती, बरोबर, वेणुनाद. ही चालते कधी, कुठल्या वेळेला चालते? पौर्णिमेला. कधी? सकाळी, दुपारी, रात्री, मध्यरात्री, बरोबर. त्यानंतर कशी चालते? तिसरा प्रश्न, बरोबर. तर इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की श्रीकृष्ण ह्याच्या 3 स्टेजेस किंवा 3 पातळ्या मानल्या जातात रासक्रीडेच्या, किंवा 3 वेगवेगळे भाग मानले जातात, किंवा 3 वेगळे चरण मानले जातात. तर पहिल्या चरणामध्ये श्रीकृष्ण भगवान बन्सी वाजवत यमुनेच्या तीरावर उभा राहतो. ज्या क्षणी त्याची बन्सी ऐकू येते त्या क्षणाला सर्व गोपी बेभान होऊन धावत सुटतात. त्या धावता धावताच कृष्णमय झालेल्या असतात, आणि धावून ज्या क्षणी त्या कृष्णापर्यंत पोहोचतात त्या क्षणाला प्रत्येकीला वेगळा कृष्ण भेटतो. तर बन्सी वाजवत उभा असलेला श्रीकृष्ण आणि धावत येणाऱ्या गोपी हा प्रथम चरण. प्रत्येक गोपीला तिथे आल्यानंतर भेटलेला श्रीकृष्ण आणि त्याच्याबरोबर सुरू झालेलं नृत्य हा दुसरा चरण. आणि त्याच्यानंतर जेव्हा ह्या नृत्यामध्ये गोपी आणि श्रीकृष्ण वेगळे राहत नाहीत, एकरूप होऊन जातात, तो तिसरा चरण. तर आता आपण बघितलं की रासक्रीडा चालते कशी, तर वेणुनादावर. तर हा मुरलीचा स्वर आहे कुठे? मागे आपण बघितलं होतं की डम डम हा जो आवाज आहे रुद्राचा, तो आपण ऐकू शकतो, आपल्या हृदयाचा येणारा आवाज आहे, बरोबर. सोहम शब्द आपण श्वासाद्वारे ऐकू शकतो, हेही आपण बघितलं. मग हा मुरलीचा ध्वनी आहे कुठे? हा मुरलीचा ध्वनी पण कुठेतरी लपलेला असलाच पाहिजे ना. फक्त तो आपण ऐकला पाहिजे कान देऊन. मग तो आहे कुठे आणि तो ऐकायचा कसा?
त्याशिवाय या रासक्रीडेला सुरुवातच होऊ शकत नाही. बरोबर. आपण सगळी माहिती मिळवली, काश्मीरला जायचं, पण त्याच्यासाठी आधी काश्मीरला जायची परवानगी पाहिजे, खिशात पैसे पाहिजेत की नाही. सगळी माहिती मिळून काही उपयोग नाही. आपण या रासक्रीडेची माहिती मिळेल, पण सुरू होते कुठून? तर या वेणुनादापासून. तो वेणुनाद ऐकला पाहिजे, पण तो वेणुनाद आहे कुठे? तर त्यासाठी आपल्याला आधी माहीत करून घेतलं पाहिजे की हा वेणुनाद सुरू कधी होतो. हा वेणुनाद सुरू होतो पौर्णिमेच्या दिवशी, मध्यरात्री सर्वत्र नीरव शांतता झाल्यानंतर. चंद्राच्या कला किती? 16. बरोबर. चंद्राच्या कला 16 ना. त्यातली 15वी कला ही पूर्ण कला म्हणजे पौर्णिमा. चंद्र हे कशाचं प्रतीक मानलेलं आहे? आपण मनाचं प्रतीक मानलेलं आहे. ज्या दिवशी क्षणाला मनाच्या सर्व कला पूर्णपणे प्रफुल्लित झालेल्या असतात आणि नीरव शांतता प्रगट झालेली असते, अशा क्षणाला श्रीकृष्णाचा वेणुनाद ऐकू येतो. म्हणजे जेव्हा मी माझं मन एकचित्त करून पूर्णपणे विकसित करून 15 कलाने जेव्हा नीरव शांततेमध्ये बसतो, त्या क्षणी मला वेणुनाद ऐकू येतो. मग आता हे करायचं कसं? बरोबर. हे करायचं कसं हा आणखी त्याच्या आधीचा प्रश्न आहे. बरोबर की नाही? म्हणजे आपण लांब लांब फिरतच चाललो. बरोबर की नाही? पण तीच मजा आहे श्रीकृष्णाची. कितीही खेळवेल, कितीही फिरवेल, पण अपरंपार प्रेमाने आपलं सगळं काही देऊन क्षणात मोकळा होईल. तर ह्या चंद्राच्या 15 कला मिळवायच्या कशा? तर तेही श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या क्षणी ह्या श्रीकृष्णाची मागे एक मी गोष्ट तुम्हाला सांगितली होती. हा कृष्ण करतो काय? ह्याच गोपींचं लोणी, दही सगळं मडकी फोडून चोरून घेतो. बरोबर की नाही? पण त्याला प्रेमाने देत असतात. आपण त्याची गोष्ट माई बघितली की गोपी तक्रार करायला येतात यशोदा माईकडे. बाई ग, तुझा काना येऊन आमची सगळी मडकी फोडतो आणि लोणी खातो. मग बाहेर तुम्ही असं का नाही करत? तो तर बाह्यातच आहे. तुम्ही सगळी मडकी अशी उंचावर कुठे लपवून का नाही ठेवत? कुठेतरी की ज्याला दिसणार नाहीत. अगं असं कसं ग? मग त्याला मिळणार कशी? लक्षामध्ये. हा जो गोपींचा भाव आहे, रुसवा पण आहे, राग पण आहे, अनुराग पण आहे आणि हवासा पण असणार. जेव्हा माझ्या मनामध्ये हा भाव उत्पन्न होतो की मला परमेश्वर हवा, त्याने दिलेल्या सर्व त्रासांसकट प्रेमाने हवा, त्याने दिलेली शिक्षासुद्धा मला प्रेमाने हवी, त्या क्षणाला लक्षात ठेवायचं की माझ्या मनाच्या विकासाला सुरुवात होते. आणि हा भाव माझ्या मनामध्ये कधी येतो? जेव्हा हे लोणी माझं आहे ही वृत्ती नाहीशी होऊन हे लोणी माझ्या श्रीकृष्णासाठी आहे, ही वृत्ती गोपींच्या मनात उत्पन्न होते. लक्षामध्ये. तेव्हा श्रीकृष्ण ते लोणी खातो. जोपर्यंत हे माझं लोणी आहे, मी श्रीकृष्णाला देईन वाटलं तर, त्या क्षणी श्रीकृष्ण मडकं फोडणार नाही. लक्षात ठेवा. ज्या क्षणी गोपीच्या मनात हा भाव उत्पन्न झाला की हे जे लोणी आहे ते माझ्या श्रीकृष्णासाठी आहे, माझ्या लाडक्या कन्हैयासाठी आहे, त्या क्षणी तिच्या नकळत येऊन त्याने लोणी चोरलंच म्हणून सांगतो. ज्या क्षणी माझ्या मनामध्ये अशी भक्ती उत्पन्न होते की हे सगळं माझ्या लाडक्या परमेश्वराचं आहे, त्याच्यासाठीच चाललेलं आहे, त्या क्षणी परमेश्वर तुमच्या नकळत येऊन हे लोणी चोरणार आहे. लक्षात ठेवा. आणि लोणी कसं आहे? तर नवनीत आहे. तर जेव्हा आपल्या मनामधला हा जो मीपणाचा भाव आहे, माझेपणाचा भाव आहे, अहंकाराचा भाव आहे, तो दूर होतो, त्याच क्षणाला मनाच्या पूर्ण कला, जिला आपण म्हणतो ती पौर्णिमा उत्पन्न होते. आणि त्या पौर्णिमेच्या नीरव शांततेमध्ये ही कृष्णाची बासरी वाजायला सुरुवात होते. आणि मग पुढचं काम त्या बासरीने करायचं, आपल्याला नाही. आपल्याला फक्त त्या गोपींसारखं एकच करायचं आहे की नाही, मला माहिती आहे माझं हे लोणी, तूप, दही सगळं माझ्या कृष्णासाठी आहे, त्याने येऊन चोरण्यासाठीच आहे, तो माझ्या नकळत येऊनच चोरणार आहे. मी इथे बसलोय वाट बघत, कधी येतो कृष्ण, कधी येतो कृष्ण, तो कधीच येणार नाही. तर ही जी मनाची अवस्था आहे, ही जी संक्रमण अवस्था आहे, हा जो क्रम आहे तो आपण नीटपणाने लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की वेणुनाद आपल्याला कधी ऐकू येईल. आणि हा वेणुनाद ऐकवायला लागल्यानंतर आपल्या इंद्रियवृत्त मन ते आपोआप धावत जाणार आहे. आणि हा वेणुनाद कसा होतो? आपल्या शरीरामध्ये हा वेणुनाद कुठे ऐकू येतो? तर जेव्हा आपण एकतांतेने भक्ती करतो, एकतान दुसरा कसलाही विचार न करता परमेश्वराचे पूर्णपणे होऊन जायचा प्रयत्न करतो, आपण यशस्वी होतो की नाही हा मुद्दा गौण आहे. आपण अगदी भले अगदी अज्ञानी असू, पूर्णपणे अभक्त असू, अगदी क्षुद्र भक्त असू, इतरांच्या मतेने काही फरक पडत नाही. मी माझ्या मनाने भरलेला आहे, माझं खूप प्रेम आहे, मी खूप प्रेम करतोय, त्याच्या रूपावरती प्रेम करतोय, त्याच्या गुणांवरती प्रेम करतोय. त्या नीरव शांततेमध्ये लक्ष ठेवायचं आहे.
ज्याला सर्व सुफी संतांनी एक अत्यंत सुंदर नाव दिलं. सुफी संत म्हणजे सुफी हा एक असा संप्रदाय की जो श्रीकृष्णाच्या प्रेमाने भारला गेलेला आहे. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, कबीराने स्पष्टपणे सांगितलं की नीरव शांत. गोरक्षनाथाने आपल्या गोरक्षनाथ साहित्यामध्ये सांगितलं की जेव्हा जेव्हा मी माझ्या मनाचा आवाज पूर्णपणे शांत झाला त्याच क्षणाला माझ्या मनामध्ये अनाहत ध्वनी उत्पन्न होतो. आणि हा अनाहत ध्वनी म्हणजेच मुरलीचा नाद. आणि हा अनाहत ध्वनी काय असतो हा मी तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्ही ऐकू शकत नाही. हा ज्याचा त्याचा प्रत्येकाने ऐकायचा असतो, पण त्यासाठी मनाची सगळी गडबड शांत करायची असते. ज्या क्षणी मनाची सगळी गडबड शांत होते आणि मी पूर्ण भक्तिरसाने भरभरून व्हायला लागतो, त्याच क्षणाला माझ्या मनामध्ये अनाहत नाद उत्पन्न होतो. आणि अनाहत नाद म्हणजेच वेणुनाद. आणि हा अनाहत नाद प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी ऐकू यावा ही इच्छा असली पाहिजे. आणि हा खरंच प्रत्येकाला ऐकू येऊ शकतो. हा आवाज ऐकून ही वेडी झालेली जनाबाई आपण बघतो. आंधळ्याची काठी अडकली कवणे बेटी. हे बेट कशाचं आहे? वेळूचं बेट आहे, ज्याची मुरली बनते. लक्षात ठेवा. ही सुंदर जनाबाई ह्याचंच दुसरं वर्णन किती शांतपणाने सांगते बघा. जनाबाईला विचारलं जातं, अगं हसलीस का? नामदेवांची पत्नी आणि आई गोणाई वगैरे बसलेले असतात. जनाबाई दळत असते. जनाबाई दासी आहे. दळता दळता एकदम तिचं चित्त लय होतं आणि ती हसायला लागते. गोणाई विचारते, बाई ग, गोणाईचं खूप प्रेम आहे तिच्यावर, का ग हसलीस? मला पांडुरंग दिसला ग. हो ग, कसा दिसला पांडुरंग तुला? जनाबाईने किती सुंदर वर्णन केलं बघा. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. नामा करांगुली धरी, चोका जीवा बरोबरी. लक्षात ठेवायचं आहे, पहिलंच वाक्य अगदी अंतःकरणात भिडणार आहे. विठू माझा लेकुरवाळा. लेकुरवाळा म्हणजे काय? मुलं बाळ असणारा नव्हे, तर आईची अशी अवस्था आहे की जिला लेकुरवाळी म्हटलं जातं, की बाळ जन्माला आलेलं असतं, बाळ खेळत असतं, बाळाचं पोट भरलेलं असतं, पण तरी आईच्या स्तनांमधून दूध वाहत राहतं. बाळाने डिमांड न करता न मागता आईचे भरलेले स्तन जेव्हा वाहायला लागतात त्या अवस्थेला लेकुरवाळी म्हटलेलं. लक्षात ठेवा, लेकुरवाळी. तर विठू माझा लेकुरवाळा आहे. ही माझी विठू माऊली कशी आहे? तर बाळासाठी पाझरणारी माझी विठू माऊली आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. पांडुरंग कसे आले त्याचं वर्णन करते ही माऊली. लक्षात ठेवा, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. तो विठ्ठलही पुढे चालत आलेला आहे. लेकुरवाळा विठ्ठल आहे, पुढे ज्ञानेश्वर आहे, मागे मुक्ताबाई आहे. नामा करांगुली धरी, चोका जीवा बरोबरी. लक्षात ठेवायचं आहे, ह्याच्यात जनाबाई सांगते काय? पांडुरंग कसा दिसला नाही, पांडुरंग कसा दिसेल. कसा दिसेल म्हणजे काळा दिसेल पांढरा दिसेल नाही, तर आपल्याला कशा रीतीने तो प्राप्त होईल हे सांगते. नामा करांगुली धरी, इथून आपल्याला सुरुवात करायला पाहिजे. नामा करांगुली धरी, फक्त जेव्हा नामाचं बोट धरतो, चोका जीवा बरोबरी. चोखपणा जीवित धरतो भक्तीमध्ये, की माझी भक्ती चोख झाली पाहिजे. चोखा डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय बोललासी वरली. जेव्हा मी परमेश्वराचं नामस्मरणाचं बोट धरतो आणि चोखपणाचा प्युरिटी जीवित धरतो, त्याच क्षणाला मला ज्ञान प्राप्त होतं. आणि जेव्हा ज्ञान प्राप्त होतं त्याच्या पाठोपाठ परमेश्वर येत राहतो. आणि त्या परमेश्वराच्या पाठोपाठ आपोआप येत असते ती मुक्ताई. नामा करांगुली धरी, चोका जीवा बरोबरी. जनाबाईने ह्यामध्ये विठोबा कसा दिसतो हे नाही सांगितले, विठोबा कसा दिसेल. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा मी नामस्मरण करतो चोखपणाने, माझ्या आयुष्यामध्ये हा चोखपणा उतरतो आणि अगदी नेटाने, त्याच क्षणाला मला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त करून देणारी तो परमेश्वरच आहे. त्या ज्ञानाच्या पाठोपाठ येतो तो परमेश्वर आणि त्याच्या पाठोपाठ येते ती परमेश्वराची मुक्ताई, म्हणजे सायुज्य मुक्ती. कोरडी मुक्ती नाही, तर सायुज्य मुक्ती म्हणजे परमेश्वरात विलीन होऊन जाणारी मुक्ती. किती सुंदर वर्णने सांगा मला परमेश्वरात. तर अशी ही जी वृत्ती आहे ती वृत्ती आता आपल्याला आपल्यामध्ये बाणवायला पाहिजे. तर ही गोपीरासाची क्रीडा जी आहे ती आपल्यामध्ये सहजपणे प्रेरित व्हायला लागेल. मला कशाहीसाठी पुढे धावत जाण्याची वाट बघावी लागणार नाही. हा वेणुनाद मला सहजपणे ऐकू येईल. आणि हा वेणुनाद ऐकून आल्यानंतर एकदा का अनाहत ध्वनी उत्पन्न झाला की ह्या अनाहत ध्वनीबरोबर माझी सर्व इंद्रिय शक्ती
पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 11वं मन सुद्धा शेवटी ह्याच अनाहत नादाच्या गतीमध्ये, प्रेमामध्ये, माधुर्यामध्ये गुंतून पडलेलं असेल. ह्याचा अर्थ मी तुकारामासारखा नाचत बसले असेल देवळात, असं मुळीच नाही. सर्वश्रेष्ठ भक्त असलेले सर्व भक्त आपला संसार सांभाळून राहतो. त्याच एकनाथांच्या घरी परमेश्वर श्रीखंड्या रूपाने आला. ह्याचा अर्थ एकनाथ महाराज श्रीखंड्यापेक्षा श्रेष्ठ का? नाही. जर आपण बघितलं की श्रीखंड्या हा एकनाथांचा दास आहे, मालक हा दासापेक्षा श्रेष्ठ असतो, मग इथेही गोष्ट कशी? कारण परमेश्वर आपल्या प्रेमापोटी, आपल्या लेकरांच्या प्रेमापोटी त्यांचं दासत्व स्वीकारतो. शिवशंकर जेव्हा रामाच्याकडे दास म्हणून येतात, हनुमंत म्हणून, ते शिवशंकरांना कमीपणा नाही आहे, लक्षात ठेवा, तर त्यांचं प्रेम आहे. लेकरूवाळी आई आहे. कारण शिवाची भक्ती करणाऱ्या रामाच्या सेवेसाठी स्वतः ज्याप्रमाणे शिव हनुमंत होऊन आले, त्याचप्रमाणे आपलीच भक्ती करणाऱ्या एकनाथाच्या सेवेसाठी हा विष्णू, हा पांडुरंग श्रीखंड्या होऊन आला. ह्यात श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण? कोणीच नाही. आपल्यासाठी दोघंही श्रेष्ठ आणि त्यांच्यासाठी दोघंही कनिष्ठ. ही महत्त्वाची गोष्ट फक्त आपल्याला तेव्हाच कळू शकते की ज्या क्षणाला हा अनाहत नाद ऐकण्याची इच्छा माझ्या मनामध्ये उत्पन्न होते. तर असा हा गोपीरास आज आपण बघितला. हा गोपीरास कधी चालतो, कुठल्या वेळी चालतो आणि कसा चालतो? आता कसा चालतो ह्याचा आपण रूप बघूया. ते आपण बघितलं की पहिल्यांदा ह्या गोपी धावत आल्या, त्यानंतर प्रत्येकीला हा गोपीचा गोपीनाथ भेटला आणि त्यानंतर ह्या गोपी आणि श्रीकृष्ण एकरूप होऊन गेले. साधी गोष्ट आहे बघा. आपण एखाद्या सुंदर घटनेमध्ये बघत राहतो, आपण क्षणभर भान विसरतो, बरोबर? त्या अवस्था कुठली अवस्था असते? ती गोष्ट आणि आपण एकरूप झालेलो असतो, बरोबर? आई ज्या क्षणाला प्रसूती वेदना देत असते, ती त्या वेदनेशी, त्या प्रसूती वेदनेशी एकरूप झालेली असते. ती ज्या प्रसूती वेदनेशी एकरूप होते म्हणूनच बाळ जन्माला येतं. जी आई प्रसूती वेदनेशी एकरूप होऊ शकत नाही, तिच्या डिलिव्हरीलाही वेळ लागतो. आजचंही सायन्स सांगतं की आई जर घाबरलेली असेल, त्या वेदनांना घाबरत असेल, तर तिच्या वेदना उत्पन्नच होत नाही. मग त्यासाठी कृत्रिम उपायांचा अवलंब करावा लागतो. तर ही गोष्ट आहे की ज्या गोष्टीशी आपण एकरूप होतो, जी गोष्ट आपल्याला मनापासून भावते, ती गोष्ट आपल्यापासून वेगळी उरत नाही. साईचं चरित्रामध्ये ठिकठिकाणी सांगितलं की ज्या ज्या गोष्टींचं आपण ध्यान करतो, आपण तसे तसे होत असतो, बरोबर? की ही जी महत्त्वाची गोष्ट आहे, ती महत्त्वाची गोष्ट आपण आपल्या लक्षामध्ये ठेवली पाहिजे. की गोपी ज्या क्षणाला पूर्णपणे श्रीकृष्णाची होऊन जाते, त्यावेळी ती श्रीकृष्णापेक्षा वेगळी नसते. जेव्हा मी पूर्ण भक्तीने, पूर्ण सदाचाराने माझे आहार विहार आचार विचार पूर्णपणे शुद्ध ठेवतो, त्या क्षणी शुक्र हा कुठून दुसरीकडून माझ्या इंद्रिय शक्तींना प्राप्त होत नाही, तर इंद्रिय शक्तींमध्ये तो कायम रूपात राहिलेला असतो. मग मला त्याचा साठा करावा लागत नाही, मला तो मिळण्यासाठी कुठली औषधं घेत राहावं लागत नाही, किंवा मला कुठले उपचार करून घ्यावे लागत नाही. तर माझ्या इंद्रियांना नित्यत्वाने, सातत्याने नवनीत आवडणारा, लोणी आवडणारा श्रीकृष्ण कायम त्यांच्यामध्येच विराजमान झालेला असतो. त्यांना कुठून तरी शुक्र यावा लागत नाही, तर शुक्र त्यांच्यामध्येच असतो. ही स्थूल भावातली भूमिका. आणि मला परमेश्वर कुठल्या देवळात शोधावा लागत नाही, ही व्यावहारिक भूमिका. की ज्या क्षणाला मी भक्तीमध्ये एवढा डुबून जातो, त्या क्षणाला मला कुठल्याही खास तीर्थक्षेत्राला गेलं की मगच पुण्य लागेल असं वाटत नाही. मग मला माझ्या देवाची असलेली लहानशी मूर्ती, लहानसा फोटो किंवा नसलेला फोटो, नसलेली मूर्तीसुद्धा त्या परमेश्वराचं साक्षात दर्शन घडवून आणू शकते. कारण आता परमेश्वर मला आत्मदर्शन या स्वरूपात प्राप्त झालेलं असतं. आपण मागे दर्शनांचे 6 प्रकार बघितले, त्यात सर्वश्रेष्ठ प्रकार कुठला? तर आत्मदर्शन. परमेश्वराचं आत्मदर्शन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते आत्मदर्शन म्हणजेच या रासक्रीडेतला शेवटचा चरण. म्हणजे इकडे गोपी आणि कृष्ण कुठले आहेत, वेगळे वेगळे, हे कळत नाहीत, अशी रासनृत्यातली क्रिया म्हणजे ही चरणसीमा आहे. तर अशी ही रासक्रीडा, ह्या गोपीरासाची अत्यंत मधुर भावना, ह्याला मधुरा भक्ती म्हटलं जातं. मधुरा भक्तीचा अत्यंत विकृत प्रकार काही ठिकाणी आपण बघितलेला आहे. की स्त्रीने श्रीकृष्णाला आपला नवरा मानलं, किंवा खंडोबाला आपला नवरा मानायचं, किंवा अमुक देवाला आपला नवरा मानायचं, त्या बाईच्या आयुष्याची वाट लावायची. अशी भक्ती कुठल्याही परमेश्वराला मान्य नाही. खंडोबाला सोडल्या जाणाऱ्या मुरळ्या, त्यांना पाप लागत नसेल, पण जे सोडतात त्यांना नक्की पाप लागत असेल, लक्षात ठेवा. आणि त्यांचा उपभोग घेणाऱ्या सर्व समस्त पुरुषातीला नक्की पाप लागत असेल. हा कुठला मधुरा भक्तीचा प्रकार? हा विकृत प्रकार आहे.
हा संस्कृत प्रकार नव्हे, लक्षात ठेवा. आणि रूढी आहे. कुठल्याही धर्मप्रामाण्यवादी ग्रंथामध्ये याचं समर्थन केलेलं नाही आणि कुठल्याही ऋषीमुनीने याचं समर्थन केलेलं नाही. मधुरा भक्ती अशी आचरड विचरड विकृत भक्ती नाही. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या ती हरकत नाही, पण हे विकृती करा. सूरदासाचा गोपीभाव वेगळा होता. सूरदासाच्या गोपीभावाचं अंधानुकरण करणं म्हणजे नुसतं साडी नेसून बसणं. सूरदास कधी साडी नेसून बसला नाही, लक्षात. आपण गेल्यास गेलो की गोविंद भावामध्ये विकृत भाव शिरला आणि गोविंदातला गोविंदच खलासा. त्याचप्रमाणे गोपींच्या रासामधली सुद्धा शुद्धता, पावित्र्य, पूर्ण प्रेम निघून गेलं आणि विकृती आली. त्या विकृतीतून मग विकृत काव्य निर्माण झाली. राधा कृष्णाच्या शृंगाराची का. राधाकृष्णाचा शृंगार सुद्धा काही ठिकाणी छान रीतीने वर्णन केलेलं आहे, पण त्यामागची पूर्णपणे कल्पनाच वेगळी. कारण राधा ही मुळी शरीरधारिणी स्त्रीच मानली जाते. राधेचा मृत्यूच नाही आहे, लक्षात ठेवा. कारण राधेचा प्रवास कसा आहे तर उलटा प्रवास आहे. जन्मापासून मृत्यूकडे नाही तर मृत्यूपासून जन्माकडे प्रवास म्हणजे राधा आहे. आपण सगळेजण जन्मापासून मृत्यूकडे प्रवास करतो, तर राधा ही एकमेव अशी आहे की जी मृत्यूपासून जन्माकडे प्रवास करते. जे सप्त चिरंजीव आहेत ते सुद्धा जन्मापासून मृत्यूकडेच प्रवास करतात. कारण जेव्हा प्रलय होणार आहे तेव्हा त्या प्रलयामध्ये ते विसर्जित होणार आहे. एकमेव शक्ती जगामध्ये अशी आहे की जी मृत्यूपासून जन्माकडे प्रवास करते, म्हणून ती उलटी आहे. धारा धारा कशी जन्मापासून मृत्यूपर्यंत जाणारी ती धारा, आणि तिची उलटी ही राधा आहे की जिचा प्रवास मृत्यूपासून जन्माकडे आहे. आणि म्हणून ती कृष्णाची चित शक्ती आहे, ती कृष्णाची चित कला आहे, ती कृष्णाची प्रेम शक्ती आहे. आपण सगळेजण असं म्हणतो की परमेश्वराची ही सगळी जी विश्व आहे हे माया हे खोटं आहे, हे असत्य आहे. एक लक्षात ठेवा, मी काही पंडित नव्हे, मी काही विद्वान नव्हे. जर परमेश्वर सत्य स्वरूप आहे तर त्याची कल्पना खोटी कशी. जग परमेश्वराने उत्पन्न केलं ना. जर परमेश्वरानेच मायेला उत्पन्न केलं, ह्या मायेनेच हे जग उत्पन्न केलं, जर परमेश्वर संपूर्ण सत्य आहे तर परमेश्वराची कल्पना असत्य असूच शकत नाही. ती सत्य स्वरूपच असली पाहिजे, पण त्याचं असत्य आम्ही बनवतो. परमेश्वराने ऊस उत्पन्न केला, त्याच्यापासून दारू आम्ही उत्पन्न केली. ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वराने दारू नाही उत्पन्न केली, परमेश्वराने ऊस उत्पन्न केला साखर करण्यासाठी, गोड रस मिळवण्यासाठी. त्यातून दारू बनवायची कला मी शिकलो. ती महत्वाची गोष्ट शिकवायची. असत्य मी उत्पन्न करतो. परमेश्वराने जग उत्पन्न केलं म्हणजे त्याने असत्य उत्पन्न केलं नाही. असत्य सत्यापासून लांब मी जातो तेव्हा असत्य निर्माण होतं. ही जी राधा आहे, ह्या राधेची रासक्रीडा हा गोपी भावाचा सर्व परिणत भाव मानला जातो. रासक्रीडेचा उद्गम कुठे तर वृंदेमध्ये, आणि ह्या रासक्रीडेचा सर्व परिणत भाव म्हणजे राधा रास. आणि म्हणून हा राधा रास सर्व वैष्णव संप्रदायांमध्ये सर्वश्रेष्ठ क्रीडा मानली जाते. आणि राधारास म्हणजे काय की माझ्या सर्व जीवनाला उलट्याचं पालटं करणं. उलटं पालटं करणं म्हणजे जे विरुद्ध दिशेने चाललेला प्रवाह आहे, चुकीने चाललेला प्रवाह आहे, परमेश्वरापासून लांब जाणारा प्रवाह आहे, तो परमेश्वराच्या कडे वळवायचा प्रयत्न करणं म्हणजे राधारास आहे. आणि म्हणून राधारास कसा आहे तर राधारास दुसऱ्या कोणालाही शक्य नाही, फक्त राधेलाच शक्य आहे. म्हणजे ज्याने आपल्या जीवनाची धारा उलटी वळवली त्यालाच फक्त तो शक्य आहे. आपण बघितलं की दुसऱ्या कोणाचाही प्रवास मृत्यूपासून जन्मापर्यंत नसतो, तो जन्मापासून मृत्यूपर्यंत असतो. फक्त राधेचाच एकमेव प्रवास असा आहे की जो मृत्यूपासून जन्मापर्यंत आहे. कारण ती आधी मेली. आपण आधी जन्मतो म्हणून मग मरतो, ती आधीच मेली आणि म्हणून ती कायम जगली. लक्षात ठेवा, तेन त्यक्तेन भुंजितः, त्याचा त्याग करून तो उपभोग घे. ती आधी मेली, तिचा मीपणा मेला. ती राधा म्हणून किंवा कोणी म्हणून उरलीच नाही शेवटी वेगळी. अगदी पहिल्या क्षणापासून ती आधीच मेली म्हणून ती जगली. आपण आधी जन्मतो आणि म्हणून क्षणोक्षणाला मरत राहतो. लक्षात, दर क्षणाला आपण मरत असतो. परीक्षेत अपयश आलो, आपला अपमान झाला, आपण मेलो. मनामध्ये प्रचंड भीती राहती, बापरे घरात मी एकटे, भूत येऊन मला खाईल का, मी मेलोय. दर क्षणाला आपण मरत असतो. शेजाऱ्याने अपमान केला, बॉसने अपमान केला, मरणप्राय वेदना झाल्या, मी मेलो. मी पाप केलं, मी मेलो. मी व्यभिचार केला, मी मेलो. मी आयुष्यात काही मिळवलं नाही, मी मेलो. माझी मुलं परीक्षेमध्ये फेल झाली, माझं नाक कापलं गेलं, मेल्यासारखं वाटतं मला. किती वेळा आपण मरत असतो, कारण आपण जन्मतो. आपण आधीच मेलो. आपला मीपणाच जर मेला, तो जर परमेश्वराच्या चरणी आपण लय करून टाकला, तर आपण खऱ्या अर्थाने जगायला शिकलो.
मग आपल्याला राधारास प्राप्त होईल, इतर ठिकाणी नाही. आपण जो गोपीरास खेळतो, त्या गोपीरास आयुष्यामध्ये जर चांगल्या रीतीने आपण खेळलो तर एक ना एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये हा राधारासाला सुरुवात होईल आणि आपल्या जीवनाची धारा उलटी झालेली असेल. ही राधा म्हणजे कोणी शारीरिक आकृती नव्हे, लक्षात ठेवा. माझ्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये, या विश्वामध्ये तर हा जो राधारास आहे, हा राधारास हा सर्व परिणत भाव आहे. आणि हा राधारास नित्यत्वाने पुढे चाललेला असतो. कोणाला कल्पना आहे? कायम चालू आहे राधारास, पुढे चालू आहे. गोलोक, कृष्ण जो राहतो तो गोलोक, आणि कृष्ण लोकामध्ये, गोलोकामध्ये राधेशिवाय दुसऱ्या कोणालाही एंट्री नाही. लक्षामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी मातेलाही नाही, रुक्मिणीलाही नाही, रखुमाईला नाही, की सत्यभामेला नाही, की राईला नाही, कोणाला नाही. तिथे फक्त परवानगी आहे प्रवेशाची फक्त राधेला. गोलोकामध्ये फक्त श्रीकृष्ण भगवान राधे सहित विराजमान झालेले असतात. आणि कसे तर राधेचे आज्ञांकित होऊन, राधेच्या शब्दाबाहेर ते जराही जात नाही. इकडचा सर्व कारभार हा श्रीकृष्ण भगवान चालवत नसून तरी राधा चालवत असते. लक्षात ठेवायचं, हा गोलोक आहे. गोलोक आपण सप्तलोक, सप्तपुऱ्या मानतो, याच्यामध्ये गोलोकाचा कुठेही उल्लेख नाही. तर ह्या सप्तलोकांच्याही पलीकडचा जो गोलोक आहे, जो लोक आहे तो गोलोक आहे. सप्तलोकांच्या पलीकडे म्हणजे त्यांच्या ह्याही टोकाला आणि त्याही टोकाला, ह्याही बाजूला त्याही बाजूला, सर्व बाजूला. म्हणजे सप्तलोक जे आपण म्हणतो, मृत्यूलोक, ब्रह्मलोक वगैरे, ब्रह्मलोकापर्यंत सगळं सप्तलोक, सत्यलोकापर्यंत, त्या सप्तलोकांच्याही पलीकडे असणारा. आपले भक्त कसं म्हणतात की देवा आम्हाला मोक्ष नको, देवा आम्हाला मुक्ती नको, देवा आम्हाला तू हवास. आम्हाला मुक्ती नको, मुक्तीकडे आम्ही तुच्छतेने बघतो. मुक्ती आमच्या घरात भीक मागायला येईल की मी येते तुझ्याकडे, मी तुझ्याकडे येते, तर आम्ही तिला सांगू चालती हो ग बाई, तू आम्हाला नकोस, आम्हाला आमच्या परमेश्वराचे 2 चरणच हवेत. हे जेव्हा आपण मागतो तेव्हा माझा अहंकार पूर्णपणे गेला. लक्षात ठेवा की मला मुक्ती नको, मुक्ती नको असं नाही तर मला मुक्तीही नको. मुक्ती माझ्या दारात भीक मागत आली, मी सांगेन तू मला नकोस. तेव्हा लक्षात ठेवायचं की याचा अर्थ खरीखुरी आता गंगा उलटी झाली, आता धारेची राधा झाली, आणि मग त्या ठिकाणी जिकडे मुक्ती सुद्धा उरली नाही तो खरा गोलोक. बाकीचे सगळे लोक कसे आहेत, तुम्ही मुक्ती पावल्यानंतर तिथे जाता. ज्या लोकांमध्ये मुक्तीची उपेक्षा केली जाते, मुक्तीचा तिरस्कार केला जातो, पण वाईट अर्थाने, चांगल्या अर्थाने, की मला फक्त परमेश्वराचे 2 चरण हवेत, बाकी काही नको, तो लोक म्हणजे गोलोक, की जो सर्व सत्य 7 लोकांपासून वेगळा. अशा ह्या गोलोकामध्ये ह्या राधेबरोबर श्रीकृष्णाची क्रीडा कायम चालू. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही रास क्रीडा चालूच असते, पण कशी तर अर्धवटपणा. आपल्या गोपी कशा खेळत असतात तर स्वतःचं भान ठेवून, कृष्णाचं भान ठेवून. मी आणि कृष्ण ह्याच्यामध्ये फक्त देण्याचं आणि मागण्याचं नातं ठेवून, फक्त देण्याचं नातं ठेवून नाही. गोपीला कृष्णाकडून काहीच नको असतं, त्यांना फक्त द्यायचं असतं, बाकीचं कुठलंही भान नसतं. त्यांचं वर्णन कसं आहे, त्यांना घरात मुलं बाळ आहेत त्यांची भान नाही, घरात विस्तवावर स्वयंपाक ठेवलेला आहे त्याचं भान नाही, त्यांना आपला पती ओरडेल याचं भान नाही, त्यांना आपल्या पदराचं भान नाही, विस्कटलेल्या केसांचंही भान नाही. ह्या सगळ्या वर्णनाचा अर्थ एकच की बाकीच्या सर्व व्यावहारिक गोष्टी तेवढ्या काळापुरत्या का होईना प्रेमाने देवाचं नाव घेताना आपण विसरून जायची शक्ती उत्पन्न केली पाहिजे. नाही तर देवाचं नाव 108 वेळा आपण घ्यायचं आणि त्याला 2 वेळा सुद्धा परमेश्वराची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही, मनामध्ये दुसरेच विचार येत राहत असतील तर ती रास क्रीडा नाही. हरकत नाही, 108 वेळा नाव घेताना 2 वेळाच परमेश्वराचं रूप डोळ्यासमोर येईल. चालू ठेवा प्रवास. काही दिवसांनी 3 वेळा येईल, काही दिवसांनी 4 वेळा येईल, काही दिवसांनी 10 वेळा येईल. असं करता करता तुमचा सगळा जपच परमेश्वरमय होऊन जाईल आणि तुम्हाला जप वेगळा करण्याची आवश्यकताच होणार नाही. आणि मग आपला प्रवास या रासक्रीडेच्या दृष्टीने सुरू झालेला असेल. हा वेणुनाद ऐकण्यासाठी आपले कान आतुर व्हायला पाहिजे. सगळ्या शरीरात आपण म्हणतो ना की सगळं बळ ऐकटून मी ते आवाज ऐकत होतो. तर महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ही रासक्रीडा आपल्या आयुष्यामध्ये सुरू होऊ शकते आणि सुरू व्हायला पाहिजे. खूप प्रेम आहे ह्याच्यामध्ये, खूप आनंद आहे ह्याच्यामध्ये, पण ह्यासाठी एकता आणते. सर्व गोष्टी सोडून जेव्हा कमीत कमी दिवसातून 10 मिनिटं 15 मिनिटं आपण परमेश्वराचं नामच हे वाचन करू, त्या क्षणाला फक्त त्या परमेश्वराचे चरण दिसले पाहिजे. ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने सांगितलं आहे, हे जे हृदय आपुले चौफाळ उनिया भले वरी बैसऊ पाऊले सद्गुरूंचे.
ही सद्गुरूंची पावलं ज्या क्षणी आपण घट्ट धरून ठेवू, मनाने, शरीराने, वाणीने, त्या क्षणा लक्षात ठेवायचं, हा अनाहत ध्वनी उत्पन्न होईल आपल्या स्वतःसाठी. तो आपण आपल्याला पण सांगू शकणार नाही, ते इतरांची कथा काय. तर हा अनाहत ध्वनी आपल्याला ऐकायचा आहे. ह्या अनाहत ध्वनी ऐकण्यासाठी ह्या श्रीकृष्णाच्या ह्या राधेबरोबरच्या रासक्रीडेचं मनन करायचं, स्मरण करायचे. आणि ही धारा आपल्याला आता उलटी करायची आहे. आपल्या जीवनाची धारा उलटवायचा प्रयत्न करायचा आहे की ही धारा माझ्या आयुष्यामध्ये प्रवेशली पाहिजे. आज जो आपण जप करणार आहोत तो जप आहे फक्त राधेचा. लक्षात ठेवा, फक्त राधेचा. आणि सुंदर जप आहे आज आपला. ओम नवनवोन्मेष शालिनी, ओम नवनवोन्मेष शालिनी राधा देव्यै नमो नमः. ओम नवनवोन्मेष शालिनी राधा देव्यै नमो नमः. प्रत्येकाच्या लक्षात आला, ही नवनवोन्मेष शालिनी आहे. आणि नवनव उन्मेष शालिनी लक्षात ठेवा, नवनवोन्मेष प्रज्ञा म्हणजे ही राधाच प्रज्ञा आहे, हे विसरू नका. ओम नवनवोन्मेष शालिनी राधा देव्ये नमो नमः. किती वेळा करणार आपण हा? 16 वेळा. कारण चंद्राच्या कला जशा 16 तशा राधेच्याही 16 कला, पण त्या उलट्या आहेत. लक्षामध्ये शांत चित्ताने हात जोडून आपण राधेचा जप करूया. ओम नवनवोन्मेष शालिनी राधा देव्यै नमो नमः. 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 हरि ओम.